आता भारत सरकारला, महाराष्ट्र शासनाला, वैज्ञानिकाला, समाजवादी विचारसरणीच्या लोकाला स्त्री पुरुष भेद नष्ट करायचा आणि स्त्री पुरुष एक करायचे. पण मी गोष्ट सांगतो, पहिल्यांदा भेद कुठं आहे? विजातीय भेद निर्माण केलेला आहे. विजातीय भेद म्हणजे काय? शेळीसारखं गाढव नाही, गाढवासारखं कुत्र नाही, कुत्र्यासारखी मांजर नाही, मांजरीसारखी म्हैस नाही, म्हशीसारखा जिराफ नाही, जिराफासारखा हरण नाही. ह्याला विजातीय भेद म्हणतात. हा निसर्गानं निर्माण केला. आणि हा विजातीय भेद किती प्रकारचा आहे? 84 लक्ष. किती? 84 लक्ष एवढा भेद आहे महाराज. हो, म्हणजे भिन्न भिन्न. शेळीसारखी गाय नाही, गायीचा स्वभाव शेळीचा स्वभाव वेगळा वेगळा. शेळीसारखी गाय नाही ना. हो, गाय ही ताकदबाज आहे, बलदंड आहे. शेळीला बिचारीला कशा करता कुणास ठाऊक. हो, तिचं पिलर मोठं आणि स्लॅबच आपलं स्लॅब मोठं आणि पिलर बारीक ठेवली. पाय तिचे बारीक आणि पोट मोठं तिचं शेळीच. आणि शेळी चरायची ठरली तर तिचं पोट कधीच भरत नाही. किती बी वर नळ असा खाली जाऊ द्या, दोन्ही कोसा वरी येऊ द्या, आणि शेळी चालताना कानाय लागली तरी बी तिनं बोरीचा कवळा पाला पाहिला की अर्धा तरी पाला वाढल्याशिवाय राहणारच नाही. तिला शेळी म्हणतात. कारण ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीत लिहिलं, शेळीचेनी तोंडे सैंग चरे. काही माणसं शेळीच्या तोंडासारखी चरतच राहिले. हॉटेल दिसलं की गेला, हॉटेल दिसलं की गेलाच, हॉटेल दिसलं की गेलाच. पुन्हा नंतर संध्याकाळच्याला ढराढर ढेकरं देतो आणि मग पुन्हा म्हणतो की मला करपट ढेकरं यायला लागले, अपचन व्हायला लागलं, ऍसिडिटी झाले. अरे जिभेला तुझ्या बंधनच नाही ना कोणत्या गोष्टीचं. हो, दिसलं ते खात राहतो. म्हणून मी गोष्ट सांगतो महाराज, हा भिन्न बदल आहे. याला विजातीय भेद म्हणायचं. त्याच्यानंतर सजातीय भेद. सजातीय भेद निसर्गानं निर्माण केलेला आहे. हो, त्याच्यातला मुख्य भेद म्हणजे स्त्री आणि पुरुष. हे दोन भेद वेगळे वेगळे. आणि या दोन्हीपेक्षा मधलाच एक केलेला आहे, हा तिसरा भेद आहे. हे 3 भेद आहेत. आणि त्याच्यातही पुन्हा सजातीय भेदामध्ये सुद्धा एका माणसासारखा माणूस